शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 18 मार्च 2026 रोजी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची निवड झाली। या निवडीमध्ये एकमताने दीपक वैद्य या ओबीसी झेडपी जिल्हा परिषद गट मधून बार्शी तालुक्यातून ठोंगे उपळाई येथून जास्तीत जास्त मताने म्हणजे 9,984 मताने ते निवडून आले होते। त्यांच्या गळ्यात या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड करण्यात येऊन त्यांच्या गळ्यात ही माळ घालण्यात आली होती। आज अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे त्यांच्या समवेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष माननीय बापूसाहेब भंडारे, मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावची माजी सरपंच अभिमान काळे, त्याचबरोबर आपल्या मोहोळ तालुक्यातील वरकुटे गावचे माजी सरपंच हरिदास बंडगर गुरुजी यांनी बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावातील दीपक वैद्य यांच्या शेतातील राहत्या घरी जाऊन त्यांना शाल पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले, अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या। हा दीपक वैद्य धनगर समाजातील असून धनगर समाजाला सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे पहिल्यांदाच मिळालेले आहे। त्यामुळे त्यांचे सर्व सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कौतुक आणि अभिनंदन होत आहे। जेमतेम परिस्थिती असलेले एक 10 एकर जिरायत जमीन मोसमी पावसावर अवलंबून असलेला हा बार्शी तालुका आणि उन्हाळ्यामध्ये एखादा एकर कुठंतरी बागायत असलेली ही शेतजमीन, या शेतजमिनीवर त्यांच्या वडिलांनी अतिशय काबाड कष्ट करून या ठिकाणी आपली शेतमजुरी करत करत आपला संसार उभा केला आणि दीपक वैद्य यांना जेमतेम 10वी पर्यंत शिक्षण दिलं। गेल्याच वर्षी झालेल्या या उपळाई ठोंगे या गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये दीपक वैद्य यांना फक्त 17 मते कमी पडली आणि निसटता पराभव झाला। परंतु पराभवाने खचून न जाता दीपक ठोंगे यांनी अतिशय जोमाने माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सहकार्याने मतदारसंघातील सर्व अडीअडचणी दूर करणे, त्यांना भेटी देणे, त्यांचे कोणतेही काम नडू न देणे, अशा अनेक बाबी त्यांनी सांभाळून मतदारसंघाची अतिशय सुंदर अशी बांधणी केली आणि त्यातूनच त्यांना हे यश निर्माण झाले, यश प्राप्त झाले। प्रचंड अशा मताधिक्याने 9,984 मताधिक्याने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने ते निवडून आले आणि त्यांच्या गळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षाची माळ पडली। अतिशय ओबीसी समाजासाठी आनंदाची आणि
अभिमानाची बाब आहे की एका शेतकरी शेतमजूर कुटुंबातील या तरुणाने जी क्रांती घडवलेली आहे, जे काम केलेले आहे ते वाखाणण्याजोगे आहे, यात शंका नाही. तर त्यांच्या या कार्यास आमच्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने, सर्व ओबीसीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याही त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या मार्फतही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना मी सर्वतोपरी सहकार्य देणे किंवा त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचा प्रयत्न नेहमीच करेन, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय भीम, जय भारत, जय संविधान. नेता जर म्हणलं क्रांती नेते आदरणीय राजूभाऊ खरंच नेते, खरंच गोरगरिबांचा त्यांना पूर्ण अभ्यास माहिती आहे. आज ओबीसी समाज आपला पाठीमध्ये भरपूर आहे. एक निष्ठेने आमच्या नेते आदरणीय भाऊंनी आम्हाला न्याय दिला. आज शेतकरी, कष्ट करणारा, धनगर समाजाचा, मागासवर्गीय आपल्या समाजाला न्याय दिला. आज भाऊंचं कौतुक करायला तेवढे कमीच आहेत. आज मला तर वाटतं आपल्या जसे बाळूमामा कसे आपले देवस्थान आहेत तसे आमचे देवस्थान राजभाऊ राऊत म्हणल्यासारखं वाटेल थोडं वाटतं. आज आपल्या समाजाला राजभाऊ यांनी, राजभाऊ राऊतांनी यांनी पूर्ण प्रेरणास्थान दिले. चांगल्या प्रकारे आता जर हे 6 वर्ष असेल किंवा तुमच्या नशिबाने 2.5 वर्ष मिळाले, आता जी काय पक्षाचा आदेश असेल ते पाळणार आपण त्या गोष्टी. आता चांगल्या प्रकारे काम होईल असं आम्हाला आशा वाटते. तर आता तुमचं नाव सांगा साहेब. तुमचं बापू भंडारे, काय पद आहे तुमचं? मी समता परिषद जिल्हा अध्यक्ष. तुमचं सांगा साहेब. अभिमान कळे. तुमचं अरुण वैद्य. हां, म्हणजे यांचे वडील तुम्ही. तुमचं सांगा ना. तानाजी पाकेकर. बरं. हां, मी शंकरराव लिंगे, अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष. आपलं एक चॅनल आहे शिवक्रांती TV न्यूज, दिनबंध न्यूज, आणि त्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य करत असतो. त्या ओबीसीचे कार्य केलेलं आहे. त्यामध्ये तुमच्या राजाभाऊने आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. महत्त्वाचं जरांगाच्या विरोधात त्यांनी बंद केलेलं होतं, ते अतिशय महत्त्वाचं होतं. एकमेव माणूस आहे. महाराष्ट्रभर सब जरांग्याचं वाडं होतं, त्यावेळेला जरांग्याच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, जे आहे ते आहे. जे ओबीसीवर अन्याय करू नये, मराठ्यावर बी अन्याय होऊ नये असं त्यांचं जे धोरण होतं ते धोरण खरं. मराठ्यात पण खरी गरिबी आहे, ओबीसीत पण गरिबी आहे. एक जी देह आहे भाऊंचा आमच्या विकास राजभाऊ राऊत यांची देह आहे. हां, कुठल्याही समाजावर अन्याय कधी होऊन दिला नाही आजपर्यंत. बरोबर. मराठी समाज होऊन दिला नाही, धनगर समाज नाही, माळी समाज नाही, कुठल्याही समाजावर आजपर्यंत अन्याय त्यांनी होऊन दिला नाही आपल्याला. तेच महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही सर्व सोलापूरहून आपल्या भेटीसाठी आलेलो. आपण या इतक्या उन्हात सुद्धा आमचा आदर सत्कार केल्याबद्दल तुमच्या वडिलांचं आम्हाला म्हणजे अभिमान वाटतो की एक धनगर समाजातून आपण जी भरारी घेतली आणि जिल्हा अध्यक्षपद आपल्याला मिळालं त्याबद्दल मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यातर्फे, अखिल भारतीय माळी महासंघाच्या तर्फे आणि सर्व ओबीसी समाजातर्फे आम्ही आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद.